अक्षय तृतीयेला सोनं चांदी नाही तर या गोष्टीची खरेदी करा. संपत्तीत होईल भरभराट, आरोग्यही राहील उत्तम. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस हा फार शुभ मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त आहे. या दिवशी लग्न समारंभ, पूजाविधी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरबांधणीचे, नवीन कार्याची, बिझनेसची सुरुवात करणे याच्यासारख्या शुभ कार्याची सुरुवात देखील केली जाते. अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला तर महत्त्व आणि प्राधान्य आहेच, पण ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही वस्तू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या सुखसमृद्धी, ऐश्वर्यात वाढ होते. कुटुंबातील सदस्यांनाही समृद्धी मिळते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करून आणणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्तीत चांगली वाढ होते. सैंधव मीठ. सैंधव मीठ शुक्र, भौतिक सुखांचा स्वामी, आणि चंद्र, माता आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रहांशी संबंधित मानलं आहे. या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते, पण या दिवशी चुकूनही सैंधव मिठाचे सेवन करू नका. 3. भांडी खरेदी करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्या इतकेच मानले आहे. जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी मातीचे भांडे, घागरी, दिवा इत्यादी वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही होते. 4. जव किंवा मोहरी. या शुभ दिवशी बार्ली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी इतकंच शुभ मानलं जाते. अक्षय तृतीयेला घरी जव किंवा पिवळी मोहरी आणल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करून घरी आणू शकता. असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते. देवी लक्ष्मीला गायी खूप प्रिय आहेत आणि या दिवशी गायी खरेदी करून लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने पैशासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. तर मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अक्षय तृतीयेला सोने चांदी व्यतिरिक्त अशा कोणत्या 5 गोष्टी खरेदी करून आणू शकता ज्याच्यामुळे संपत्तीत भरभराट होईल आणि आरोग्यही उत्तम राहील. हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.